तेव्हा स्वर्गातील देवदूत आपल्या सोबत स्तुती करत आहेत. हालेलुया. आणि स्वर्गीय देवदूतांची भाषा काय आहे प्रियांनो? हालेलुया. निरंतर 24 तास स्वर्गीय देवदूत काय बोलत आहे? हालेलुया 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 हालेलुया. जेवढा तुमचा आवाज आहे, जेवढी घरामध्ये काय आहे, पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची कृपा आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाबरोबर असो. आपल्या आयुष्यामध्ये आपण या गोष्टी आपल्या जीवनामध्ये पाळायला प्रयत्न करू शकताय. प्रेज द लॉर्ड. छोटी मोठी गोष्ट जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये घडत आहे, निरंतर स्तुती गौरव करायला आपण चालू करू शकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी कधी काही लोकांच्या संबंधामध्ये प्रार्थना करताना परमेश्वर एक सूचना असे देत आहे की त्या लोकांच्या जीवनामध्ये परमेश्वराचा स्तुती गौरव पाहिजे तेवढं केलं नाही, म्हणून ते लोक कधी कधी अडचणीमध्ये येत आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराने आपल्याला दिलेले आयुष्य पुरापूर आपल्याला जगायची इच्छा असेल तर ही गोष्ट आपण पाळायची. कोणती गोष्ट? निरंतर स्तुती गौरव करण्याची गोष्ट. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझा खास ओळखीचा एक माणूस आहे. त्यांच्या घरातील लोकांना वैताग यायचा. हा माणूस घरातील सर्व सभ्य आहे, मस्त घर आहे, तर या घरामध्ये घरातील पप्पा मात्र शिवीगाळ देतात. थोडासा जेवण आवडलं नाही तर लगेच तोंडातून शिवीगाळ येतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुठंतरी मनासारखं काय झालं नाही तर लगेच शिवीगाळ येणार. हालेलुया हालेलुया. हा बंधू एका रिट्रीट मध्ये भाग घेतले. त्यांना रिट्रीट आवडले. त्यानंतर हळूहळू अनेक रिट्रीट मध्ये त्यांनी भाग घेतले. हालेलुया. त्यांच्या घरातील लोकांनी दिलेले साक्ष्य असा प्रकारे आहे. फादर, तुमच्याकडे प्रार्थनेला यायला चालू झाल्यानंतर आमचा पप्पा घरी रोज प्रार्थना करताय, रोसरी करत आहे. शिवाय त्यांचे जे वाईट गुण होते कुठे पण शिवी देण्याचा त्याचा बंद झाला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे वाईट शब्द वापरण्याचा अँटीडोट आहे देवाचा स्तुती गौरव करणे. हालेलुया. धन्यवाद येशू. असे बोलू नकोस, असं कशाला बोललंस, असे लोकांच्या मागे लागण्यापेक्षा ही गोष्ट खूप उपयोगी पडणार. तुम्ही त्यांना सांगा. हालेलुया. देवाचा स्तुती गौरव करा. प्रेज द लॉर्ड. संत याकोबाने बोललेलं आहे
आहे एकच मुखातून देवाचा गौरव आणि निंदा करणे हे दोन्ही एकत्र कसं काय होईल? प्रेज द लॉर्ड. हालेलुया 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 बोलताना हात वर करून बोलूया. हालेलुया 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 हालेलुया. तुमच्यामध्ये 23 लोक खूप घाबरणारे लोक. हालेलुया. 23 लोक भयंकर घाबरतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभूने एक सूचना तुम्हाला दिली आहे. तुम्ही देवाचा स्तुती गौरव करायला चालू करा. तुमच्या मनातील घबराहट निघून जाणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. एकदा कोणतरी रस्त्यावर एक व्यक्तीचा मरण झाले. त्या व्यक्तीला लोकांनी अंमलास्त्रापर्यंत घेऊन आले. अंमलास्त्रामधून त्यांना पोस्टमॉर्टमसाठीवर नेले. मग त्या माणसाच्या बॉडी बरोबर प्रवास करायला कोणीही तयार नाही. त्यांच्यासोबत प्रवास करत आलेले लोक आहेत तरी पुढे त्यांच्याबरोबर प्रवास करायला लोक तयार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक जण सांगत आहे तू जा शेवट जायला कोणी तयार नाही. अंमलास्त्राकडून आम्ही एक ॲम्ब्युलन्सवर तयार करून दिलं आणि बॉडी जायचा जेव्हा वेळ आला कोणी नाही म्हणून तिकडे तरुण मुलगा होता कॉलेजमध्ये स्टडी करणार आहे. हालेलुया. मला माहिती आहे की बाकी सर्व लोक जसं नाही बोलणार हा पण नाही बोलायची शक्यता आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी त्या तरुण पोराला विचारलं त्या बॉडी बरोबर तू जाशील का? त्या मुलांनी सांगितलं काय प्रॉब्लेम आहे? तो काय मला खाणार आहे? तो काय मला खाणार आहे का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला कळालं देवाचं वचन ऐकणारा हा जो मुलगा आहे त्याच्या हृदयातून बाहेर नाहीसा झालेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्यामध्ये ते 23 लोक कोण आहेत ज्यांच्या मनामध्ये भीती होते? अनेक लोकांना हात वर करायला सुद्धा भीती वाटते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकदा मी एका गावामध्ये गेलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या गावातील कोणतरी मला सांगितले की आजी इकडे आहे, आजीला तुमच्या प्रार्थनेची गरज आहे. आजी जवळ आल्यावर आजीने मला सांगितलं, आजीला मी विचारलं कशासाठी प्रार्थना करू? आजीने सांगितलं फार मला मारायची म्हणून प्रार्थना करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजीसाठी प्रार्थना करताना आजीला मी विचारलं आजी का तुम्हाला मारायची नाही? आजीने सांगितलं फादर माझा नातू परदेशात गेलेला आहे, जाताना तो मला सांगून गेला मी परतही कधी मरायच नाही. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही आजी मरायला तयार नाही कारण मुलाला सांगितलं जाईल परतही मला मरायचं नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिथे आशीर्वादावर देऊन मी बाहेर पडलो. हालेलुया. दुसऱ्या कुणाच्या तरी घरी गेल्यावर तिकडच्या एका आजीने माझ्या समोर गुडघे टेकले आणि सांगितलं मला एक आशीर्वाद द्या. मी विचारलं कशासाठी? त्या आजीने सांगितलं फार लगेच मरायचं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी विचारलं काय झालं? तिने सांगितलं फादर आमचं घर एवढे आशीर्वाद घर आहे, आमच्या घरामध्ये रोजच्या
आमच्या घरातील एक मुलगी एक अख्रिस्ती मुलाबरोबर लग्न करत जात आहे. तिच्यासाठी आम्ही केलेले सगळे फुकट गेले. आता तिच्या लग्नाचा दिवस वर येईपर्यंत मला जगायचे नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. फादर, माझ्यासाठी प्रार्थना करा, मी लवकर मरू. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रियानो, मरणासाठी सुद्धा आपल्या मनमानी नाही. आता मरायचं म्हणून बोलत मरणार नाही. हालेलुया. मला मरायचं नको म्हणून बोललं तर मरण टाळता येणार नाही. हालेलुया. तर आपले काम आहे त्या सर्व परिस्थितीमध्ये देवाचा स्तुती गौरव करणे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ज्यामध्ये कोणाला तरी पवित्र आत्मा शांत वाक करताना कांद्याच्या काळाला जे दुखणे आहे त्या संबंधामध्ये एक आशीर्वाद देत आहे. असं कोणाला त्रास आहे? चांगला हात वर करा. तर बघा कसे आहे. सिस्टर लोकांनी अगोदर प्रार्थना केली होती हात वर करताना बरं होण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. त्यामध्ये कोणाला तरी या भागामध्ये हाताला दुखणे होता तर ते दुखणे आता देव बरे करून देणार. तिथे दुखणे कोणाला होता? या भागात आहे, कोणतरी आहे, येशू त्यांना बरे करत आहे. कोण आहे? असं दुखायचं. आता बघ कसे वाटते? बरं वाटते? प्रेज द लॉर्ड. खाली आवाज देवाचा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाकायला त्रास असलेले सगळे रोग बरे. वाकायला त्रास असलेले सगळे रोग बरे. वाकून बघा. जेवढं वागतायत माझ्याकडे नको बोलू, मी खाली वाका. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बरं वाटते? पहिल्यापेक्षा बरं वाटते? बरं वाटते. हालेलुया. आपण टाळ्या वाजवू, देवाला हालेलुया. प्रभू तुम्हाला सुरक्षित राहायला एक कृपा देत आहे. म्हणजे तुमच्यामध्ये असे कोण कोण आहे कुठेतरी गेलं तर एकतर पडणार, नाहीतर पाय कुठेतरी जाऊन आपटणार किंवा दुसरा काहीतरी करत बसणार, नाहीतर कुठेतरी गेलं तर काहीतरी गोंधळ करूनच बसणार. हालेलुया. त्याचा अर्थ असे आहे तुम्ही कुठेतरी असुरक्षित आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला एक संरक्षण देत आहे. ज्यांना अशा प्रकारच्या गोंधळामध्ये निरंतर जाऊन सापडत आहे अशा कोणाला तरी परमेश्वर एक संरक्षण देत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज देवाचा पाचारण परमेश्वराचं वाचन ऐकण्यासाठी तुम्हाला मिळाले. एक पाचारण आहे. तुम्ही त्या पाचारणाला होकार दिली. देवाचे वाचन ऐकणारे जे लोक आहेत त्यांना परमेश्वर एक विशेष आशीर्वाद देतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू तुम्हाला सांगत आहे तुम्ही देवाचे वाचन आज ऐकता त्यांचा पुरेपूर वापर करून घ्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रभूने सांगितलं की बी पेरणारा गेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही ठिकाणी 100 पट फळ मिळालं, काही ठिकाणी 60, काही ठिकाणी 80. हालेलुया. 100 पट मिळण्याचं काम आपल्या हातात आहे. प्रेज द लॉर्ड. मी माझ्या देवाबरोबर सहकार्य करणार, मला 100 पैकी 100 पाहिजे. हालेलुया. हे धोरण मनामध्ये ठेवायला येशू तुम्हाला सांगत आहे. हालेलुया. तुमच्यामध्ये असे कोण आहे का ज्यांना कधीतरी मध्ये जरा थोडासा चक्र आल्यासारखा होत आहे, असं कोण आहे? प्रेज द लॉर्ड. विश्वास ठेव, तो तुला स्पर्श करत आहे. हालेलुया. तुझ्या त्या परिस्थितीमध्ये येशू आता बदल घडवून देत आहे. तुझं नाव काय आहे?
शेरिमा प्रेस हालेलुया हालेलुया प्रेस द लॉर्ड. कोणाच्या तरी उजव्या पायाला गुडघेपर्यंत असेल उजव्या पायाच्या भागामध्ये एक अशक्तपणा होता, एक दुर्बलता होता. येशू तुम्हाला आता शक्ती पुरवून देतात. असे कोण आहे? एक पायाला गुडघेपर्यंत त्रास होता, त्या भागामध्ये दुखण्यावर आहे, असे कोण आहे? हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया. दोघांनी या गोष्टी स्वीकार केलेला आहे. या दोघांनाही प्रभू आशीर्वाद करताय. हालेलुया प्रेज द लॉर्ड. तळपायाचे जे सांधे आहे, सांधेपासून खाली हालेलुया कोणाला तरी पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. हालेलुया. येशूची इच्छा आहे आपण वाचन ऐकता ऐकता नवीन उत्पत्ती व्हावं. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक वाचन मला स्पर्श करायला पाहिजे, तेव्हा मी एक नवीन उत्पत्ती करणार. प्रेज द लॉर्ड हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. हालेलुया.